हे हाय, माझं नाव आहे मानसी आणि सध्या आता मी जर्मनीमध्ये राहते आहे. मी माझ्या लाईफ एक्सपिरियन्सवरून जे काही शिकले ते तुम्हाला सांगू इच्छिते. प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात, थोडे कमी थोडे जास्त, पण त्याच्यावरती आपण रिॲक्ट कसं करतो, त्या सिच्युएशनला हँडल कसं करतो, हे सगळं काही आपल्या माइंडसेटवर डिपेंड असतं. जर आपण त्याच प्रॉब्लेमकडे बघून जर रडत बसलो तर आपण लाईफमध्ये कधी पुढेच जाऊ शकणार नाही. आणि एवढं करत बसण्यापेक्षा, म्हणजे त्या प्रॉब्लेमसाठी रडत बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढायचा. आणि ते सगळं काही डिपेंड आहे तुमच्या माइंडसेटवरती. तुम्ही त्या सिच्युएशनला कसं बघतायत त्यावेळेला, की ही शिक ही ही जी परिस्थिती आहे ती मला काहीतरी शिकवायला आली आहे की मला खचवायला आली आहे. आणि जर तुम्ही त्याच्यातून योग्य ती शिकवण घेतली तर नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि पुढे मार्ग शोधाल. पण जर तुम्ही त्याच गोष्टीला कवटाळून बसले तर तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी स्टक राहाल. त्याच्यामुळे ऑलवेज विचार करायचा की ही गोष्ट मला काय शिकवू इच्छिते, या गोष्टीतून मी काय शिकू शकते. तर कारण की हे सगळं काही तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे. जर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला कुठेही अडकले लाईफमध्ये तरीही तुम्ही त्याच्यातून सोल्युशन काढू शकाल. पण जर तुमचं माइंडसेट जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही ऑलवेज त्याच्यामध्ये काहीतरी चुका शोधत बसाल, काहीतरी विचार कराल की अरे हे काय माझ्यासोबतच होतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे नेहमी विचार करायचा की काहीतरी ही गोष्ट मला शिकवते. त्याच्यामुळेच म्हणतात की दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही त्या गोष्टीमध्ये चांगलं बघितलं तुम्हाला चांगलं दिसेल. तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये फक्त चुका शोधल्या तुम्हाला फक्त चुका दिसतील. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय.